प्रदीप तर आता शहरातील झगमगीत पूर्णपणे बदलला होता. गावातले नातेसंबंध आता त्याला त्याच्यापेक्षाही लहान वाटू लागले होते. त्याने आपल्या मित्रांमध्ये आणि सहकारी कंत्राटदारामध्ये आपली प्रतिमा जन्माने तो श्रीमंत व्यक्ती आहे अशी वर्णन केली होती. त्यामुळे वडिलांचे पत्र आल्यानंतर वडिलांनी आपल्याला न कळवता आपल्यासाठी नातं शोधण्याचं धाडस कसं केलं असा संताप त्याला व्यक्त केला त्याने रिटर्न पोस्टद्वारे वडिलांना कठोर शब्दात पत्र लिहिलं की त्याला गावातल्या मुलीशी अजिबात लग्न करायचे नाही, म्हणून भविष्यात कधीही न विचारता असे अविचारी कृत्य करू नये असा कडक इशाराही पत्रात लिहिला होता त्याने. 1 आठवड्यानंतर मुलाचे पत्र आल्यावर शरदरावांना खूप आनंद झाला. निरक्षर शरदराव पत्र घेऊन घरी पोहोचले आणि भरतला पत्र वाचायला सांगितले. प्रदीपचे पत्र मिळाल्याचं ऐकून आई कौशल्यदेवी आणि बहीण दीप्ती यांनाही खूप आनंद झाला होता. भरतने पत्र वाचायला सुरुवात केली तेव्हा प्रदीपने पत्रात काय लिहिलं आहे यावर कुणालाही विश्वासच बसत नव्हता. पत्रात लिहिलेल्या गोष्टी ऐकून शरदरावांनी डोकं धरले. आईने भरतला पुन्हा पत्र वाचायला सांगितले. पत्र वाचताना शरदकडून एक चूक झाली असावी असा त्यांचा विश्वास होता, पण पुन्हा पत्रात लिहिलेल्या शब्दांचे अचूक उच्चार ऐकून आई ढसढसा रडू लागली. प्रदीपला अचानक काय झाले हे घरातील कोणालाही समजत नव्हते. त्याला तर आईवडिलांची इज्जतीची पर्वा नाही का? असाच आठवडा निघून गेला. शेवटी आईला पटले नाही आणि ती प्रदीपच्या वडिलांना म्हणाली, मी एक गोष्ट सांगू का? शरदराव म्हणाले, हो हो बोल. त्या म्हणाल, तुम्ही एकदा प्रदीपला समजावायला शहरात का जात नाही? शरदराव म्हणाले, हो मी तसाच विचार करत आहे, पण माझा खिसा जरा तंग आहे. तुमच्या विनंतीवरून मी माझ्या भावी सुनेसाठी गळ्यातले गंठण बनवण्याकरिता पैसे ठेवले आहे. आता प्रदीपकडून खर्चाची अपेक्षा नाही. मी 2-4 दिवस थांबेन आणि बघेन जगदीची मनी ऑर्डर येते का. हे ऐकून छोटी दीप्ती म्हणाली, बाबा मी माझ्याकडे काही पैसे ठेवले आहेत, तुम्ही ते घ्या आणि मोठ्या भावाला भेटायला शहरात जा. दीप्तीचे म्हणणे ऐकून भरत म्हणाला, चल पागल, बाबांना शहरात जाण्यासाठी पैशांची नाही तर रुपयांची गरज आहे. दीप्ती म्हणाली, माझ्या पिगी बँकेत पूर्ण 200 रुपये आहेत. बाबा तुम्हाला ही पिगी बँक हवी असेल तर तोडून बघा. दीप्तीचे बोलणे ऐकून शरदरावांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते म्हणाले, असू दे मुली, मला त्या स्वार्थी मुलासाठी माझ्या मुलीचे ऋणी व्हायचं नाहीये. हे ऐकून आई म्हणाली, दीप्तीचे पैसे नंतर परत द्या. हा कौटुंबिक प्रश्न आहे. अशा अडचणीत अशा गोष्टींचा विचार करू नये. माझ्याजवळ 100-200 रुपये आहेत. माझं ऐका आणि तुम्ही उद्या सकाळच्या ट्रेनने देहरादूनला जा. शरदराव म्हणाले, तुम्हाला मान्य असेल तर ठीक आहे, मी उद्या सकाळी शहरात जाईन. पण उद्या शनिवार असल्याने शनिवारी घरून मुलांकडे जाणे योग्य नाही. तर असे करा, मी आत्ताच माझी बॅग भरा आणि बुटं घराबाहेर काढून ठेवा, कारण माझा प्रवास शुक्रवारच्या दिवसात मोजला जाईल. कौशल्यादेवींनी ताबडतोब शरदरावांचे महत्त्वाचे कपडे आणि सामान एका पिशवीत ठेवले. दोन्ही मुलांसाठी लागणारे घरगुती खाद्यपदार्थही दुसऱ्या पिशवीत भरले. रात्रभर शरदराव झोपू शकले नाहीत. ब्रह्ममुहूर्तावर उठून त्यांनी स्नान करून ध्यान केले आणि प्रदीपला भेटण्यासाठी सकाळच्या बसने शहराकडे प्रस्थान त्यांनी केलं. इंग्रजांच्या काळापासून गावात आपलं कुटुंब श्रीमंत असल्याने प्रदीपने आपल्या मित्रांनाही सांगितलं होतं. आजही त्यांचे घरी कितीतरी नोकर गावात घरची व शेतीची कामे करतात. त्याने जगदीशलाही समजावून सांगितलं होते की कुणी विचारलं तर असे सर्व काही सांगावं. पण प्रदीपला माहीत नव्हतं की जेव्हा एखादं सत्य समोर येतं तेव्हा लोकांचा त्याच्यावरचा विश्वास उडायला एक क्षणही लागत नाही. संध्याकाळ झाली होती. पत्रात लिहिलेल्या पत्त्याची चौकशी करून शरदरावांनी प्रदीपचे कार्यालय गाठले. त्यावेळी प्रदीप त्यांच्या कार्यालयातून मीटिंगसाठी बाहेर गेला होता. प्रदीपच्या ऑफिसच्या बाहेर गेटवर एक गणवेशधारी माणूस बसला होता. वृद्ध शरदरावांनी त्याला विचारले, प्रदीप शिंदे येथे राहतात का? म्हाताऱ्याचे बोलणे ऐकून गणवेशातील तो माणूस म्हणाला, तुम्ही कोण आहात आणि साहेबांना कसं ओळखलात? म्हातारा म्हणाला, मी त्याचा बाप आहे. तो कुठे आहे? मला दिसत नाही. म्हाताऱ्याचे बोलणे ऐकून तो गणवेशधारी माणसाने म्हाताऱ्याकडे लक्षपूर्वक पाहिले आणि म्हणाला, साहेब कुठेतरी मीटिंगला गेले आहेत. मी त्या फोनवर त्यांच्याशी बोलून तुमच्या आगमनाची माहिती देतो. शरदरावाला हे सर्व कळत नव्हते. त्यांनी संकोचपणे गणवेशातील माणसाला विचारले, जगदीश शिंदे तरी घरी असतील. त्याला सांगा तुझे वडील गावावरून आले आहेत.
म्हाताऱ्याचे बोलणे ऐकून गरमेशातील तो माणूस म्हणाला, अहो बाबाजी, हे घर नाही, हे साहेबांचं ऑफिस आहे. मागे घरात साहेब आणि त्यांचा धाकटा भाऊ राहतात. चला मी तुम्हाला घरी सोडतो. नाही साहेब, मी स्वतः जातो, मला मार्ग सांगा. साहेबचे वडील असल्याचा दावा करणारा माणूस आपल्याला साहेब म्हणतो, यावर सिक्युरिटी गार्डचा विश्वास बसत नव्हता. ही व्यक्ती त्यांच्या साहेबांचे वडीलच आहेत का? शरदरावने आपली बॅग उचलली आणि गार्डने दाखवलेल्या मार्गावर निघाले. गार्डने जबरदस्तीने म्हाताऱ्याच्या हातातून बॅग घेतली आणि म्हाताऱ्यासोबत हवेलीच्या दिशेने निघाला. थोड्याच वेळात दोघे हवेलीत पोहोचले. गार्डने बेल वाजवली तेव्हा जगदीश खोलीतून बाहेर आला. अचानक दारात वडिलांना पाहून त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याने वडिलांच्या पायाला स्पर्श केला आणि गार्डला बॅग आत घेण्यास सांगितले. घरात पोहोचता शरदरावांचे डोळे विस्फारले. इतकं स्वच्छ नीटनेटकं घर त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं होतं. गार्डने जगदीशला विचारले, सर मी मोठ्या सरांना बोलवू का? जगदीशने त्याला लगेच ऑफिस गाठायला सांगितले. त्यानंतर वडिलांना चहा पाणी देऊन त्यांनी अचानक डेहराडूनला पोहोचण्याचं कारण विचारलं. म्हाताऱ्या शरदरावांनी घाबरत आपल्या मुलाला सगळी गोष्ट सांगितली. जगदीशने मोठ्या भावाच्या प्रकरणात ढवळाढवळ करणे योग्य मानले नाही. तरी वडिलांचे सांत्वन करताना तो म्हणाला, संध्याकाळी दादाशी बोलण्याचा प्रयत्न करा, तोपर्यंत तुम्ही विश्रांती घ्या. शरदराव घरातील प्रत्येक वस्तू अतिशय बारकाईने पाहत होते आणि मग लहान मुलाला म्हणजे जगदीशला कुतूहलाने त्याबद्दल विचारायचे. बेटा, हे खूप महागडं असावं. जगदीश हसून म्हणतो, नाही बाबा, फार महाग नाही. संध्याकाळचे 7 वाजले होते. गार्डने गेटवरून बेल वाजवली तेव्हा जगदीश गेटवर पोहोचला. त्याच्या पाठोपाठ म्हातारे शरदरावही गेटपाशी पोहोचले. गार्डने ऑफिसच्या चावे जगदीशच्या हातात दिल्या आणि सांगितले की साहेबांचा फोन आला होता. ते रात्री 9 वाजेपर्यंत घरी येतील. त्यांनी मला ऑफिस बंद करण्यास सांगितले आणि फोन कट केला. कदाचित साहेब मीटिंगमध्ये व्यस्त असतील. शरदराव आणि जगदीशला रामराम म्हणत गार्ड आपल्या घराकडे निघाला. शरदरावाने जगदीशला विचारले, काय झालं आहे? प्रदीप उशिरा काय यायला? जगदीशने सांगितले की नाही, तातडीचं काम आहे, त्यामुळे दादा उशिरा येतो. त्यानंतर जगदीश संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला लागला. म्हाताऱ्या शरदरावाने त्यांच्या पिशवीतून आईच्या हाताने बनवलेले पदार्थ जगदीशकडे दिले आणि म्हणाले, तुझ्या आईने शंकरपाळी तयार करून दिली होती. प्रदीप आणि जगदीश यांना ते खूप आवडतात असे ती सांगत होती. जगदीशने अनिच्छेने ती बॅग धरली आणि म्हणाला, अरे बाबा, विनाकारण गावातून एवढं ओझं उचलून इथे आणायची काय गरज होती? जगदीशच्या या बोलण्याने शरदरावांना खूप वाईट वाटलं. त्याच्या बोलण्यातून असं वाटत होते की जरूर जगदीशचा गावाशी काही संबंधच नव्हता. शरदराव म्हणाले, बेटा, मी नकार देत होतो, पण तुझ्या आईचा आग्रह होता. माझ्या मुलांना लहानपणापासून अशा गोष्टी आवडतात. आता ते शहरात राहतात, त्यांच्यासाठी या सर्व गोष्टी तिथे कोण बनवणार? असं म्हणत म्हातारा व्हरांड्यात आला. म्हातारा शरदरावाने खूप दिवसांपासून बिडी ओढली नव्हती, म्हणून त्यांनी खिशातून 25 बिड्यांचा बंडल काढला. माचीसने बिडी पेटवून स्टूलवर बसून ते बिडी ओढू लागले. बिडीच्या धुराचा वास जगदीशच्या नाकापर्यंत येताच तो धावतच व्हरांड्यात आला. तो वडिलांना म्हाताऱ्याला म्हणाला, बाबा, तुमची बिडी ओढायची सवय अजून सुटलेली नाही. चला आत जाऊ, कुणी बघितलं तर म्हणेल की हा कोणाचा म्हातारा मजूर घरात ठेवला आहे. जगदीशचे बोलणे ऐकून म्हातारा म्हणाला, जगदीश बाळा, मी आयुष्यभर काबाड कष्ट करून आणि मानाने तुमचं पालनपोषण केलं आहे. आज तुम्ही लोक 2 पैसे कमवू लागलेत की तुम्हाला तुमच्या म्हाताऱ्या बापाचे या सवया घाणेरड्या वाटू लागल्या आहेत. असे म्हणत म्हातारा पुन्हा एकदा खोलीत आला. जगदीशने वडिलांच्या हातात महागड्या सिगारेटचा डब्बा दिला आणि म्हणाला, बाबा, तुम्हाला विनाकारण राग येतो. ही सिगारेट घ्या आणि ती ओढा. आजकाल ही बिडी फक्त मजूरच पितात. धूम्रपान करायचं असेल तर फुरसतीने करा. इथे बसा आणि प्या. थोड्या वेळात मोठा भाऊ येईल. त्याने हे सगळं पाहिलं असतं तर आज तुमच्याबरोबर माझं पण काही खरं नव्हतं. शरदराव चिडलेल्या स्वरात म्हणाले, मला तुम्ही प्रदीप कॉन्ट्रॅक्टरचं नावही दाखवताय. हे बघ जगदीश, बेटा, मी बाप आहे. सुशिक्षित नाही ही वेगळी गोष्ट आहे, पण तुझी क्षुद्रता मला समजते. गावातील कोणता माणूस सिगारेट ओढतो? अरे, हा म्हातारा मृत्यूपूर्वीच हे व्यसन सोडू शकणार. आई, हे तुम्हाला माहीत आहे. तरी तीच बंधनं, यापेक्षा आमचं गाव चांगलं. जगदीशला आता त्याच्या बोलण्याची लाज वाटली. तो म्हणाला, बाबा, माझ्याकडून चूक झाली.
चला या गोष्टी सोडा. गावात आई, दीपू आणि मोठा भाऊ कसा आहे ते मला सांगा. म्हातारा जगदीशच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत बाथरूममध्ये गेला. जगदीश संध्याकाळच्या जेवणाची तयारीला लागला. काही वेळाने शरदराव बाथरूममधून बाहेर आले आणि ते किचनमध्ये गेले. त्यांनी जगदीशला विचारलं, या घरात मंदिर कुठं आहे? मला संध्याकाळची पूजा करायची आहे. जगदीश म्हणाला, तिथेच आहे बाबा, समोरचा पडदा काढा, समोरच मंदिर दिसेल. शरदरावांनी पडदा काढला आणि घराबाहेर रस्त्याच्या पलीकडे एक मोठं मंदिर दिसत होतं. म्हाताऱ्याने पुन्हा विचारलं, घरी पूजा करत नाहीस का? जगदीश म्हणाला, नाही बाबा, इकडूनच हात जोडतो, आम्हाला तेवढा वेळही मिळत नाही. शरदराव म्हणाले, म्हणूनच तुम्हा दोघांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. ज्या घरात देवाची पूजा होत नाही ते घर नरकासारखं आहे. मला तांब्यात पाणी आण, मी इथेच बसून पूजा करतो. बाबा, तांब्या तर नाही आहे इथं, तर जग किंवा काचेच्या ग्लासातून पाणी पितात. हा ग्लास घ्या. जगदीश म्हणाला. शरदराव तिथे बसले आणि संध्याकाळची प्रार्थना करू लागले. शरदरावने संध्याकाळची पूजा संपवता त्यांची नजर जगदीशच्या पायात घातलेल्या चामड्याच्या चप्पलवर पडली. शरदरावाने तोंडातून थुकले, थू, अरे देवा, या लोकांना माझा धर्मही भ्रष्ट केला आहे. स्वयंपाकघरात चामड्याची चप्पल, ते घालून तू स्वयंपाक करत आहे? बघ बेटा, मी हे अन्न खाणार नाही. नकळत चहा प्यायलो, अरे देवा, मला माफ कर. हे ऐकून जगदीश खूप अस्वस्थ झाला. वडिलांना छान जेवण बनवण्याचा विचार त्याच्या मनात आला होता, पण त्याचा विचार मनातच राहिला. त्याने पटकन चप्पल काढली आणि स्वयंपाकघर झाडून स्वच्छ झाल्यावर वडिलांना म्हणाला, बाबा, मी स्वयंपाकघर साफ केले आहे. मी पुन्हा पीठ मळून घेतले आहे आणि तुमच्यासाठी वेगळं केलं आहे. भाकरी आणि भाजीची व्यवस्था केली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही येऊन बघू शकता. शरदराव जगदीशला म्हणाले, ठीक आहे, मी पाहिलं आहे तुम्ही लोक तुमचा नियम आणि धर्म विसरलात. तुम्ही कधी तुमच्या आईला चप्पल घालून चुलीवर स्वयंपाक करताना पाहिले आहे का? जो माणूस स्वतःची प्रतिष्ठा विसरतो तो अधर्मी होतो. धर्माच्या मूल्यांमध्ये राहणं हीच चांगल्या माणसाची ओळख आहे. वृद्ध वडिलांचा सल्ला ऐकून जगदीश परत स्वयंपाकघरात गेला. त्याने पुन्हा वडिलांसाठी जेवण तयार केले. रात्रीचे 9 वाजले होते, पण प्रदीप अजूनही घरी पोहोचला नव्हता. तेव्हा म्हातारा किचनमध्ये गेला आणि जगदीशला विचारले, हा प्रदीप अजून आला नाही? रोज एवढा उशिरा येतो का घरी? जगदीशने सांगितले की भाऊसाहेब कधी कधी रात्री 2 वाजेपर्यंत घरी पोहोचतात. कधी कधी खूप जास्त झालं की ते ऑफिसमध्येच राहतात. शरदराव म्हणाले, ठीक आहे, त्याने दारू प्यायला सुरुवात केली आहे का? जगदीश आता कंटाळला होता. त्यामुळे वडिलांच्या बोलण्याला उत्तर देण्याऐवजी त्याने त्यांना विचारले, तुम्हाला सकाळपासून भूक लागली असेल ना, म्हणून प्लीज जेवण करून घ्या. जेवण वाढवण्यापूर्वी त्याने त्याच्या वडिलांना विचारले की मी तुमच्यासाठी टेबलावर जेवण देऊ की तुम्ही खाली बसून जेवण करणार? म्हातारा उत्तरला, मला वाटले की मी माझ्या मुलांना खूप दिवसांनी भेटतोय, एकत्र बसून खाणार जेवण, पण त्यांना वडिलांना भेटायलाही वेळ कुठे आहे. असे कर, माझ्यासाठी इथे स्वयंपाकघरात चटई पसरून दे, मी इथे बसून 2 गरम गरम चपाती खाईन. जगदीश म्हणाले, ठीक आहे. त्याने लगेच वडिलांसाठी चटई पसरवली आणि स्वतःच्या हाताने वडिलांना गरम जेवण दिले. जेवताना शरदराव म्हणाले, जगदीश, तू छान जेवण बनवतोस. तू घरापासून दूर राहून हे तर खूप चांगलं शिकला आहेस. जगदीश म्हणाला, हो, काम चालण्यासारखे बनवून घेतो. बाबा, जेवण झाल्यावर शरदराव दिवाखान्यात गेले आणि विडी पेटवली आणि ते धूम्रपान करत इकडे तिकडे वरांड्यात फिरू लागले. इतक्यात प्रदीपने यायला उशीर होईल असे फोन करून जगदीशला सांगितले आणि जगदीशला जेवून घेण्यास सांगितले. जगदीशने प्रदीपला जेव्हा वडिलांच्या येण्याची माहिती दिली तेव्हा प्रदीपने रागाने फोन कट केला. जगदीशने 10 वाजेपर्यंत प्रदीपची वाट पाहिली आणि मग त्याने प्रदीपचे जेवण पॅक केलं. ते टिफिनमध्ये ठेवलं आणि स्वतः जेवू लागला. शरदरावने जगदीशला विचारले, प्रदीप अजून का नाही आला? आज रात्रभर कामावर राहील का? तेव्हा जगदीश म्हणाला, कदाचित भाऊला आज खूप काम असेल. शरदरावाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, ठीक आहे बेटा, आजपर्यंत मी ऐकलं होतं की बाप हा सर्वात मोठा भाऊ असतो, सर्वात मोठा पैसा असतो. आज मी पाहिलं, तू जेवण कर. आणि होय, मला झोप येत आहे, मला झोपायला खूप उशीर झाला आहे. गावात रात्री 8 वाजता जेवण करून यावेळी झोपून 4 तास व्हातात आमचे. जगदीशने वडिलांचा पलंग तयार केला. शरदराव सकाळपासून थकले होते, त्यामुळे लवकर ते झोपी गेले. रात्रीचे जेवण करून जगदीशने घरातील कामे उरकली आणि मग जेवणाचा टिफिन घेऊन प्रदीपच्या ऑफिसकडे जाऊ लागला. बाहेर जाण्यासाठी घराचे गेट उघडताच शरदरावांचे डोळे उघडले. ते म्हणाले, कुठे जातो जगदीश? प्रदीप आलाय का? जगदीश म्हणाला, नाही बाबा, मला भाऊचा फोन आला होता. कदाचित त्यांना ऑफिसमध्ये उशीर होईल, म्हणून मी त्यांचे जेवण तिथेच पोहोचवतोय. तुम्ही आराम करा, मी येतो 10 मिनिटात. शरदराव म्हणाले,
त्याला असं कोणतं काम आहे की स्वतःच्या वडिलांना अर्धा तासही भेटायला येऊ शकत नाही? 2 मिनिट थांब आणि मलाही तू माझे धोतर घालू दे. मी पण तुझ्यासोबत येईन. तो मोठा माणूस झाला असल्याने त्या साहेबाला भेटायला मीच येतो, असे म्हणत त्या म्हाताऱ्याने धोतर आणि कुर्ता घातला आणि हातात काठी घेऊन ते जगदीश बरोबरसोबत चालायला तयार झाले. जगदीशला समजावायचे होते, एवढ्या रात्री तिकडे कुठे जाणार? भाऊला सकाळी भेटा. पण म्हातारे वडील ठाम होते की मी मी वासूला भेटायला येईन. जगदीशला काय करावं समजत नव्हते. त्यावेळी जर भाऊ साहेब शुद्धीत नसतील तर ते नक्कीच मला वाईट बोलतीलच. पण वडिलांनी त्यांना अशा अवस्थेत पाहिले तर अनर्थ होईल. जगदीश समोर पुढे विहीर आणि मागे खड्डा अशी परिस्थिती होती. शेवटी तो घराबाहेर पडला. शरदराव त्यांच्या मागे गेले. ऑफिसच्या बाहेर येताच तो हात जोडून वडिलांना म्हणाला, बाबा, प्रदीप दादाला काही बोलू नका, नाहीतर आज मोठा गदारोळ होईल. चांगल्या लोकांनी या दारूबाजांना बळी पडू नये. तुमची इज्जत तुमच्या हातात आहे. जगदीश त्यांना हे सर्व सांगत आहे हे शरदरावांना समजले नाही. मी पागल आहे की मी त्याचा बाप नसून कुणी बाहेरचा आहे? जगदीशने हळूच दार ठोठवले. प्रदीपने आतून दरवाजा उघडला आणि शरदरावांना जगदीशच्या मागे उभे असलेले दिसताच तो म्हणाला, तू कोण आहेस? तू या घडीला माझ्या ऑफिसच्या बाहेर काय करत आहेस? जगदीशने टिफिन प्रदीपच्या हातात दिला आणि म्हणाला, भाऊ काय बोलतोयस? अरे वडील गावावरून भेटायला आले आहेत आपले. प्रदीप म्हणाला, वडील? कोणाचे वडील? आमचे वडील यावेळी गावात त्याच्या वाड्यात झोपले असतील. मी दारू पेलोय आणि तुला नशा चढला आहेस का जगदीश? माझा भाऊ प्रदीपला या अवस्थेत पाहून वृद्ध शरदरावांना राग गगनात भिडला. म्हाताऱ्याने काठीने त्याला दटवले आणि म्हणाले, अरे निर्लज्जा, दारूच्या नशेत तू आपल्या म्हाताऱ्या बापालाही ओळखत नाही. म्हाताऱ्याचा गडगडाट ऐकून आणखी 2 तरुणही प्रदीपच्या ऑफिसच्या बाहेर धावत दारात पोहोचले. त्यांनी प्रदीपच्या हातातून टिफिन घेतला आणि प्रदीपला त्या म्हाताऱ्यांची ओळख विचारली. कोण आहे हे म्हातारे? रात्री इथे ठेकादाराला का त्रास देत आहेत? हे ऐकून शरदराव क्रोधाने संतापले. ते म्हणाले, तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला कसं बोलावं हे शिकवलं नाही का? तुम्ही तुमच्या वडिलांसारख्या माणसाशी एवढ्या फालतू भाषेत बोलत आहेस. पण मी तुम्हाला कसं सांगू? आपलं स्वतःचंच नाणं खोटं निघालं म्हटल्यावर आपण इतरांना काय सांगायचं? प्रदीपने त्यांच्या मित्रांना सांगितलं होतं की त्याच्या घरची परिस्थिती आलिशान आहे. म्हाताऱ्याचे बोलणे ऐकून दोन्ही तरुणांना समजले की कदाचित ही व्यक्ती प्रदीपकडे काम करणारा मजूर असावी. त्यांच्यातील एक जण प्रदीपला म्हणाला, साहेब, त्यांचा जो काही हिशोब आहे तो प्लीज त्यांच्याकडे द्या आणि त्यांना जाऊ द्या. दुष्ट पक्षाची मजा लुटत आहेत. हे ऐकून प्रदीप म्हणाला, अरे माझा त्यांच्याशी काही संबंध नाही. आईने त्यांना इथे का पाठवले ते मला माहीत नाही. पूर्वी तो मला गावात त्रास द्यायचा, आता इथेही तो शांतपणे मला जगू देत नाही. हे ऐकून शरदराव रागाने भडकले आणि म्हणाले, नालायक पोरा, होशमध्ये राहा. निर्लज्जपणालाही मर्यादा असते. 2 कमवायला सुरुवात केली आणि तुझी मर्यादा तू विसरलास. प्रदीप आता स्वतःवर ताबा ठेवू शकत नव्हता. तो रागातच आत गेला. हातात 100 रुपयांची प्रत्येकी 2 बंडल घेऊन जगदीशच्या हातात दिली आणि म्हणाला, हे अजून 20,000 घ्या आणि माझ्या समोरून चालते व्हा. असे म्हणत त्याने मित्रांना आत जाण्यास सांगितले आणि नंतर कार्यालयाचा दरवाजा बंद करू लागला. शरदराव त्याला कॉलर धरून म्हणाले, धन्यवाद. तुझ्या कागदी तलवारींवर तू मोठा झाला आहेस. तू माणूस मोठा झाला आहेस हे खूप बरं झालं. पण एक गोष्ट उघड्या कानाने ऐक. आजच्या नंतर ना मी तुझा बाप आहे ना तू माझा मुलगा आहेस. जगदीशच्या हातातील पैशांचा पुडकं हिसकावून घेत त्यांनी प्रदीपच्या चेहऱ्यावर फेकला. त्यानंतर शरदराव सरळ खोलीच्या दिशेने निघाले. जगदीशही त्यांच्या वडिलांच्या मागे गेला. तो घरी पोचताच म्हातारा जगदीशला म्हणाला, जगदीश बेटा, मला माझी बॅग दे. आता मी या नरकात क्षणभरही राहू शकत नाही. जगदीशने वडिलांना हात जोडले आणि म्हणाला, बाबा, मी तुम्हाला आधीच सांगितले होते की तिथे जाण्यास मनाई आहे. उच्च समाजातील लोकांसह भावाची संगत रोज उठणे बसणे असते. अनेकदा जेव्हा तो जास्त पितो तेव्हा त्याच्या ऑफिसमध्येच झोपतो. त्याने तुम्हाला जे काही सांगितले ते खूप चुकीचं होतं. पण दारू आणि पैसा या गोष्टी फक्त आदर आणि प्रतिष्ठेच्या ऐवजी स्टेटस बघतात. मी तुम्हाला काहीच बोललो नाही. त्यामुळे मध्यरात्री इथून परत जाऊ नका. सकाळ होताच मी तुम्हाला गावच्या बसमध्ये बसून देईन. आधीच रात्र खूप झाली होती. शरदराव स्वतःवरचा खूप राग आला होता त्यांना. गावात लग्न करण्याची त्याची इच्छा नव्हती. जर मी तर आलो नसतो तर निदान बाप मुलाचे नाते तरी कायम राहिले असते. जगदीशच्या वारंवार समजावल्यानंतरही माझ्या हट्टीपणामुळे प्रकरण चिघळले. आता घरी गेल्यावर बायकोला काय उत्तर देणार? माझ्या घरातून इथे येताना दीप्ती किती खुश होती. असा विचार करून
म्हातारे जगदीश समोर ढसढसा रडायला लागला. जगदीशही या घटनेने खूप दुःख झाले होते त्याला. तो विचार करत होता की वडील पहिल्यांदाच इथे आले होते. ते इथे आले आणि त्यांना मिळालेली वागणूक अत्यंत वाईट होती. पण मी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. पण या घरात माझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? मग त्याने वडिलांना समजावले की दारू पिऊन माणूस विवेक गमावतो हे तुम्हाला माहीत आहे. सकाळी दादा स्वतः तुमची माफी मागायला येईल. आजपासून त्यांचे आणि माझे नाते संपुष्टात आल्याचे शरदराव म्हणाले. तू म्हणत आहे तर मी रात्री इथेच थांबतो, पण सकाळी तू मला 6 वाजताच्या बसमध्ये बसून दे. जगदीशने विचार केला, चला बरं झालं वडिलांनी होकार दिला आहे. सकाळपर्यंत कोणास ठाऊक दादाचा राग थोडा कमी होईल. यानंतर काही सामान्य संभाषणानंतर दोघे एकाच खोलीत झोपले. शरदराव रात्रभर विचार करत राहिले. त्यांच्या गावातल्या वर्षानुवर्ष सागच्या लाकडी खाटेवर जी झोप यायची ती या महागड्या पलंगावर येत नव्हती. पहाटे 5 वाजता कोणीतरी गेट ठोठावले आणि जगदीश जागा झाला. त्याने जाऊन गेट उघडले आणि गेटवर प्रदीप उभा असल्याचे दिसले. दोन्ही भाऊ आत आले. प्रदीप सरळ दुसऱ्या खोलीत गेला तर जगदीश किचनमध्ये जाऊन तिघांसाठी चहा करायला लागला. शरदराव आधीच जागे झाले होते. ते उठले आणि शौचालयाला गेले आणि मग आंघोळ करू लागले. जगदीशने जाऊन प्रदीपला चहा दिला. प्रदीप जगदीशला म्हणाला, जगदीश भाऊ, काल मी दारूच्या नशेत वडिलांना खूप काही बोललो. मला माफ कर भाऊ, मी हे करायला नको होतं. आता मला समजत नाही मी वडिलांची कोणत्या तोंडाने माफी मागू. जगदीशनेही प्रदीपची चूक मान्य केली आणि म्हणाला, तू असं अजिबात करायला नको होतं. जेव्हा गाळणे आणि मी तुला वडिलांच्या येण्याची माहिती दिली होती तेव्हा काल एवढे दारू प्यायची काय गरज होती? वडील पहिल्यांदा इथे आले आणि तू त्यांचा एवढा मोठा अपमान केला की तू रात्रीच इथून घरी परतणार होते. ते रात्रीच इथून घरी परतणार होते बिचारे. ते बिचारे खूप दुःखी होते. मी कसं तरी रात्री त्यांची समजूत काढली. जगदीशचे बोलणे ऐकून प्रदीप म्हणाला, मी त्यांच्याबद्दल खूप वाईट बोललो का? मी शुद्धीत नव्हतो, त्यामुळे मला पूर्ण आठवतही नाही. जगदीश म्हणाला, तुझ्यासोबत तुझ्या मित्रांनी वडिलांचे गैरवर्तन केले. तुझ्या सवयी मला माहीत आहेत, पण वडिलांना हे सर्व माहीत नाही. प्रदीपने विचारले, वडील अजून झोपले आहेत का? जगदीश म्हणाला, आत्तापर्यंत कसे झोपले असतील? ते म्हणत होते की सकाळी 6 वाजताच्या बसने मी परत जाणार आहे. इतक्या शरदरावाने आंघोळ केली आणि पूजा करू लागले. जगदीश त्यांच्याकडे चहा घेऊन पोहोचला. दोघे चहा पितच होते की प्रदीपही त्या खोलीत आला. वडिलांच्या पायाला हात लावून नमस्कार करण्याचा प्रयत्न करताच म्हाताऱ्याने त्याला खडसवल्याने विचारले, तू कोण आहेस? मी तुला ओळखत नाही. प्रदीपचा चेहरा लाजेने लाल झाला होता. त्याने वडिलांचे पाय धरले आणि म्हणाला, बाबा, काल मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे. नशेत असताना मी तुम्हाला बोलल्याचं वाईट गोष्टीचं माफी मागायला आलो आहे मी तुमच्याकडे. शरदराव म्हणाले, कॉन्ट्रॅक्टर प्रदीप शिंदे, काल तुझे वडील शरद शिंदे तुझ्यासाठी मेले हे तुला समजलं नाही का? आता तुझा आणि माझा काही संबंध नाही. शरदराव नक्कीच गरीब आहे, पण तरी तुझ्यासारख्या दारुड्यापेक्षा त्याला जास्त आदर आहे. दूर हो माझ्यापासून. मी माझ्या हृदयावर दगड ठेवला आहे आणि काल रात्रीपासून हे मान्य केले आहे की मला आता फक्त 2च मुलगी आहेत. असा नालायक मुलगा असणे किंवा नसणे समानच आहे. वडिलांच्या बोलण्यात तथ्य होते. प्रदीप आता शुद्धीवर आला होता. त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलेले शब्द कठोर होते. वडिलांच्या पाया पडून तो म्हणाला, बाबा, मला सुधारण्याची एक शेवटची संधी द्या. जर मी पुन्हा अशी चूक केली तर मला चप्पल माझ्या डोक्यात घाला. जगदीश याचा साक्षीदार आहे. शरदराव म्हणाले, बेटा, तुला तुझ्या पैशांचा खूप अभिमान आहे. आता बघ, आजपासून तू जिथे जाशील तिथे हा म्हातारा अशिक्षित असंस्कृत मजूर तुझ्याबरोबर येईल आणि सर्वजण या नालायक प्रदीपचा मी बाप आहे हे सांगेल. तू कोणाची संगत करतोस आणि मला तुझ्या बाप मानण्याची तुला काही गरज नाही. प्रदीप एक शब्दही बोलला नाही. आज त्याच्याकडे बघून असे वाटत होते की त्याच्यासारखा आज्ञाधारक मुलगा कलियुगात क्वचितच जन्माला येईल. म्हाताऱ्याने चहा घेतला आणि मग जगदीशला विचारले, खरं सांग जगदीश, ही कोणाची खोली आहे? जगदीश म्हणाला, मी खोली भाड्याने घेतली आहे. दादा बहुतेक त्यांच्या कामानिमित्त बाहेरच राहतो. कधी कधी रात्री उशिरा का होईना इथे येऊन माझी प्रकृती विचारतात. शरदराव म्हणाले, मग ठीक आहे. आता मी आज नाही तर उद्या घरी परत जाईन. या निर्लज्ज माणसाला घरच्या इज्जतीची पर्वा नाही.
पण आज जर मी असंच घरी परतलो तर शेजारच्यांना काय उत्तर देणार? जगदीश त्याच्या वडिलांच्या निर्णयाने खूप खुश झाला. त्याला माहीत नव्हते जसा वेळ जाईल तसतसे त्याचे वडिलांचा रागही तसे कमी होत राहील. प्रदीप मग शांतपणे दुसऱ्या खोलीत गेला. त्याला त्याच्या वागण्याची लाज वाटत होती. जगदीशने सगळ्यांसाठी नाश्ता बनवला. त्यानंतर स्नान करून शरदराव आणि जगदीश दर्शनासाठी मंदिरात गेले. आतापर्यंत प्रदीपने आंघोळ करून तयारी केली होती. मंदिरातून आल्यानंतर जगदीशने सर्वांना नाश्ता दिला, पण वडिलांसमोर येण्याची हिंमत प्रदीपला नव्हती. जगदीशने मुद्दाम प्रदीपला आवाज दिला. तो म्हणाला, भाऊ नाश्ता तयार आहे. बाबा नाश्त्यासाठी तुझी वाट पाहत आहेत. प्रदीप समोरच्या सोफ्यावर डोकं खाली करून बसला होता आणि नाश्ता करायला लागला. शरदरावाने प्रदीपला काही सांगितले नाही, पण तिघांनी एकत्र बसून नाश्ता केला. जगदीशला आज ऑफिसमधून रजा होती, तर प्रदीप नाश्ता करून त्याच्या ऑफिसला गेला. काही वेळाने जगदीश वडिलांना घेऊन बाजारात गेला. तिथून त्याने आई, धाकटी बहीण आणि चौकातील एका दुकानातून मधला भाऊ भरतसाठी कपडे आणले आणि गावासाठी काही महत्त्वाच्या वस्तूही घेतल्या. त्यानंतर दोघे पुन्हा रूमवर आले. प्रदीप आज ऑफिसवरून लवकरच त्याच्या खोलीत पोहोचला. आत्तापर्यंत प्रदीपने जेवणाची व्यवस्था केली होती. शरदरावला दारुड्यात इतका झटपट बदल दिसला होता. हे पाहून ते थक्क झाले होते. दिवाणखान्याकडे जाताच त्याला तेच दोन तरुण तिथे बसलेले दिसले. आपण मजूर आहोत असे समजून काल रात्री माझा अपमान करत होते. दोघांनी म्हाताऱ्याच्या पायाला स्पर्श केल्यावर शरदरावांनी विचारले, तुम्ही कोण आहेत? मी तुम्हाला ओळखलं नाही. दोघांनी डोके टेकवले आणि शरदरावांना एका स्वरात म्हणाले, काकाचे आम्ही प्रदीपचे मित्र आहोत. काल रात्री आमच्याकडून जी काही चूक झाली त्याबद्दल आम्ही तुमची माफी मागायला आलो आहोत. जर तुम्ही आमच्या मित्राचे वडील असाल तर तुम्ही आमच्यासाठी वडिलांसारखे आहेत. कृपा करून आम्हाला माफ करा. म्हातारा दोघांनाही खडसावत म्हणाला, तुम्ही याचा विचार कालच करायला हवा होता. समजा मी प्रदीपचा बाप नाही, तर तुम्ही लोक एका वृद्ध मजुराचा असा अपमान करता का? तुमच्या लोकांना मिळालेले हे शिक्षण आणि संस्कार आहेत का हे? म्हाताऱ्याचे बोलणे ऐकून दोन्ही तरुणांना सुशिक्षित असल्याची लाज वाटली. ते म्हणाले, काका खरं तर हा आपल्या शिक्षण पद्धतीचा दोष आहे. जिथे नैतिक मूल्य आपल्याला फक्त पैसा आणि श्रीमंतांचा आदर करायला शिकवलं जाते. खरं तर काल आमचे मित्र प्रदीप यांना पूर्ण 10 कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते. कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर थोडं सेलिब्रेशन करायचा विचार केला. दारूच्या प्रभावाखाली असताना आमच्याकडून जे काही चुका झाल्या आहेत त्याबद्दल आम्हाला क्षमा करा. प्रदीप खाली मान घालून म्हणाला, आणि माझ्या गैरव्यवहारामुळेच हे कॉन्ट्रॅक्ट कदाचित कॅन्सल झाला आहे. त्यांचे मित्र म्हणाले, भविष्यात हा आमच्यासाठी खूप मोठा धडा असेल. शरदरावांनी त्यांना चेतावणीच्या स्वरात सांगितले, ठीक आहे, भविष्यात असे होऊ नये. जर तुम्ही तुमच्या वडिलांचा आदर केला तर तुम्हाला 10 कोटी किंवा अगदी 10 कोटींच्या जास्त रुपयांचे कंत्राटे मिळतील. पण जर तुम्ही पैशांच्या गर्वाने तुमच्याच लोकांचा अपमान केलात तर आम्ही मोठ्या श्रीमंतांना भीक मागताना पाहिलेलं आहे. म्हाताऱ्याची माफी मागितल्यानंतर दोघांनी जाण्याची परवानगी मागितली. शरदराव म्हणाले, जेवल्यानंतर जा बेटा. आणि हो, मी काय बोललो त्याचा राग मानू नका. तुम्ही दोघे चांगल्या कुटुंबातील दिसता. हे ड्रग्सचं दारूचं व्यसन सोडून द्या. त्यात काही गैर नाही. ठीक आहे काकाजी, म्हणत दोघांनी पायाला स्पर्श केला आणि म्हाताऱ्याला नमस्कार केला आणि तिथून निघून गेले. त्यानंतर प्रदीपने जेवण दिले. प्रदीप जितका शरदरावांच्या जवळ येत होता तितकाच त्यांच्या मनातला राग हळूहळू कमी होत होता. शरदराव म्हणाले, बेटा जगदीश, आता मला गावाकडे निघायला हवं. तुम्हाला बसमध्ये बसून दे. तेव्हा प्रदीप खाली मान घालून म्हणाला, बाबा, तुम्ही ज्या कामासाठी आला होता ते तर तुम्ही केलंच नाही. शरदरावांना कळून चुकले की तो काय बोलत आहे. तरी ते म्हणाले, आता मला कोणतेही काम करायचे नाही. सर्वजण ज्याच्या त्याच्या मर्जीचे मालक आहेत. तेव्हा प्रदीप शरदरावांना म्हणाला. शरदराव यांच्या पायावर पडला आणि ढसढसा रडू लागला आणि बोलू लागला, बाबा मला क्षमा करा. मला समजले आहे की वडिलांचं मन दुखून कोणीही आनंदी राहू शकत नाही. मला माझ्या चुकीचे प्रायश्चित्त झाले आहे. पश्चाताप झाला आहे मला. माझी चुकी क्षमा मागण्याच्या लायकीची नाही, परंतु तरी मला नासमज म्हणून माफ करा. आणि मग शपथ घेऊन सांगतो की ज्या दारूच्या नशेत मी माझ्या वडिलांचा अपमान केला त्या दारूला मी कधी स्पर्शही करणार नाही. आता मी पुढच्या आठवड्यात गावाकडे येत आहे.
आणि तुम्ही बघितलेली मुलगी बघून लग्नाचं काय ते ठरवूया. प्रदीपच्या या बोलण्यावर शरदराव खूपच खुश झाले आणि म्हणाले, बेटा मी तुला माफ केले आहे, परंतु यापुढे कधीही एका बापाचा अपमान करू नको आणि तुला तुझ्या चुकीचे प्रायश्चित्त आहे यातच सर्व काही आले. असे म्हणत शरदरावांनी प्रदीपला मिठी मारली. जगदीश हे सर्व बघून हसत होता. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.